नमस्कार. आज आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या चॅप्टरमधील पार्ट सेकंड पाहणार आहोत. पार्ट फर्स्टमध्ये आपण सीड टेक्नॉलॉजी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, दोन प्रकारच्या डेफिनेशन आपण पाहिल्या. त्यानंतर सीड प्रोडक्शनचे जे काही प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन, एक जेनेटिक प्रिन्सिपल आणि दुसरं ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. हे दोन प्रिन्सिपल्स तुम्ही लक्षात ठेवा. जेनेटिक प्रिन्सिपल्समध्ये पुन्हा आपण दोन भाग पाहिले. पहिल्या भागामध्ये आपण ती व्हरायटी डिटोरिएट कशी होते, त्या व्हरायटीचा दर्जा कसा खालावतो हे आपण अभ्यासलं. आणि दुसऱ्या भागामध्ये व्हरायटीची जेनेटिक प्युरिटी कशी मेंटेन करायची हे आपण पाहिलं. त्यानंतर ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपलमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन करताना कोणकोणते पॉईंट्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात, अगदी सिलेक्शन ऑफ साईटपासून म्हणजेच सॉईल क्लायमेट पासून ते अगदी हार्वेस्टिंग यील्डपर्यंत, किंबहुना त्याच्याही पुढे बॅगिंग, टॅगिंग, लेबलिंग, हायब्रिड सीड तयार झाल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग, ग्रेडिंग हेही आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. तर हे दोन प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल म्हणजेच कल्टिवेशन. कल्टिवेशनमधले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. काही टेक्निकल्स मुद्दे, रोगिंग असेल, आयसोलेशन असेल, सीड सोर्स असेल, हे मुद्दे फक्त तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. बाकी सॉईल क्लायमेट, फर्टिलायझर, इरिगेशन हे जे मुद्दे आहेत हे जनरल मुद्दे आहेत. पण हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये जे टेक्निकल पॉईंट्स आहेत, किंबहुना आपल्याला प्लांट ब्रीडिंगशी रिलेटेड जे मुद्दे आहेत ते आपल्याला पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यापुढील भाग आहे तो आपण पाहूया. पार्ट सेकंड, सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. फर्स्ट, reasons and remedies for the mechanical mixture. तर पहा, आपण जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये व्हरायटी डिटोरिएट होते, व्हरायटीचा दर्जा खालावतो, व्हरायटी अशुद्ध होते. का होते तर त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल मिक्सचर हा पॉईंट पाहिलेला होता. दुसरा, पहिलं डेव्हलपमेंटल व्हेरिएशन पाहिलं आणि नंतर दुसरा जो मुद्दा आला तो आला मेकॅनिकल मिक्सचरचा. मग इथं जो टेबल तुम्हाला दिलेला आहे तर ते मेकॅनिकल मिक्सचर कशामुळे होतं हे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला दर्शवलं आहे. आणि त्याच्यावरती उपाय काय, रिमिडियल मेजर काय तुम्ही कराल की जेणेकरून व्हरायटी डिटोरिएट होणार नाही. तर पहिला रिझन काय दिलेलं आहे पहा, यूज ऑफ दी सेम सीड्रिल फॉर सोईंग मोर दॅन वन व्हरायटी. म्हणजे एकच सीड्रिल असेल, सीड्रिल याचा अर्थ पाभर किंवा तिफन, पेरणी यंत्र आपण म्हणतो. तर ते पेरणी यंत्र स्वच्छ न करता, क्लीन न करता आपण जर अनेक व्हरायटीसाठी वापरलं असेल तर सीड मिक्स होऊन व्हरायटी डिटोरिएट होऊ शकते. मग रिमेडीज काय, तर क्लिनिंग ऑफ सीड्रिल बिफोर सोईंग न्यू व्हरायटीज. ते स्वच्छ करून घ्या, व्यवस्थित पहा, क्लीन करा, हे आपण म्हणू शकतो. ते रिमेडियल मेजर होऊ शकतं की जेणेकरून ॲडमिक्शन होणार नाही, बिया अनेक व्हरायटीच्या एकत्र येणार नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, यूज ऑफ दी प्रेझेन्स ऑफ व्हॉल्युंटियर प्लांट्स इन द सीड फील्ड. आता व्हॉल्युंटियर प्लांट्स याचा अर्थ, पूर्वी कधीतरी ज्वारी आपण त्या शेतामध्ये घेतलेली असते आणि हार्वेस्टिंग करताना अनेक बिया त्या शेतामध्ये पडतात आणि पुन्हा उगवतात.
तर त्याला आपण व्हॉलंटियर प्लांट्स असं आपण म्हणतो. तर असे आगंतुक उगवणारे प्लांट की जे पेरलेले नसतात तर ते काढून टाकणं गरजेचं असतं बिफोर फ्लावरिंग. आणि यासाठी रिमेडियल मेजर आपल्याला काय सांगितलेलं आहे की एरिगेट द फील्ड 3 weeks बिफोर सोईंग अँड डीप प्लाविंग. डीप प्लाविंग करा आणि अगोदर थोडंसं पाणी सोडा त्या शेतामध्ये आणि जे काही उगवेल मग वीड असेल किंवा व्हॉलंटियर प्लांट असेल ते रिमूव्ह करा. अगदी सोपं आहे. थर्ड, कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटीज इन ॲडजसंट फील्ड. याचा अर्थ आपलं जो सीड प्रोडक्शन प्लॉट आहे त्याच्या जवळ दुसरे कुठले ज्वारीचे प्लॉट नसावेत. त्याच्यामुळेही मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकतं. तर इथे रिमेडियल मेजर आपल्याला असं करता येईल की आयसोलेशन डिस्टन्स ठेवता येईल. आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे त्या प्लॉटपासून आपला प्लॉट थोडासा 200 मीटरवरती 400 मीटरवरती, त्याला आयसोलेशन डिस्टन्स असं आपण म्हणतो. विलगीकरण अंतर, विलगीकरण, क्वारंटाईन म्हणतो ना आता कोरोनाच्या बाबतीत, तसं विलगीकरण आपल्याला करायला हवं. मेकॅनिकल मिक्सचर होऊ नये किंवा क्रॉसिंग होऊ नये, क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून. तर तेही लक्षात ठेवा. नेक्स्ट, यूज ऑफ थ्रेशिंग फ्लोअर ॲट ए टाइम फॉर डिफरंट व्हरायटीज. थ्रेशिंग फ्लोअर याचा अर्थ खळं. ग्रामीण भागामध्ये खळं आपण म्हणतो की जिथं आपण मळणी करतो पिकाची. तर एकाच खळ्यामध्ये अनेक व्हरायटीज जर आपण थ्रेश केल्या तर मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकतो. तर मग रिमेडियल मेजर काय, तर ओनली 1 व्हरायटी शुड बी थ्रेश्ड ॲट ए टाइम किंवा इन 1 टाइम. आपण एकच व्हरायटी आपण थ्रेश केली, पुन्हा ते खळं स्वच्छ केलं किंवा क्लीन केलं आणि दुसरं हार्वेस्टिंग करून त्याच्यामध्ये आणलं तर ते आपण मिक्सचर किंवा मिश्रण टाळू शकतो. आणि लास्ट, यूज ऑफ कंबायनिंग ऑर थ्रेशिंग इक्विपमेंट अँड गनी बॅग्स कॉन्टॅमिनेटेड विथ सीड्स ऑफ डिफरंट व्हरायटीज. म्हणजे गनी बॅग्स याचा अर्थ आपण पोती वापरतो. 30 पोती आपल्याकडे असतात आणि आपण स्वच्छ न करता तशीच पोती ती दुसऱ्या पिकासाठी किंवा एकच पीक असेल तर अनेक वेगवेगळ्या व्हरायटीसाठी वापरतो. त्यामुळं मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकतं. त्यानंतर इक्विपमेंट आपण वापरतो तर तेही स्वच्छ न करता आपण वापरतो. तर या अर्थाने सुद्धा भेसळ होऊ शकते. मग रिमेडियल मेजर काय सांगितलेलं आहे, तर थ्रेसिंग इक्विपमेंट शुड बी क्लीन्ड बिफोर यूज. उदाहरणार्थ थ्रेसिंग मशीन असेल तर आपण ते क्लीन केलं पाहिजे. गनी बॅग शुड बी न्यू. आपण नवीन गनी बॅग्स घेतल्या पाहिजेत आणि त्या वापरल्या पाहिजेत. किंवा जर ओल्ड गनी बॅग्स असतील इट शुड बी क्लीन्ड, त्या स्वच्छ करून वापरल्या पाहिजेत. तर साधारणतः विद्यार्थिनींनो हा जो टेबल आहे तो आपल्याला 2 किंवा 3 मार्काला मेकॅनिकल मिक्सचर कशामुळं होतं, व्हरायटी डिटोरिएट होण्यासाठी हे कारणीभूत होतं पाहे मेकॅनिकल मिक्सचर. मग कारणं कोणती आहेत ते एका बाजूला दिलेली आहेत आणि ज्याला कारणं समजतील किंवा माहीत होतील त्याला रिमेडियल मेजर किंवा उपाय आपोआपच लिहिता येतील. आता उदाहरणार्थ काही सांगितलं अगदी सुरुवातीला की परत आपण बघूया की सेम्स ड्रिल वापरलं तर मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकतं, म्हणजे भेसळ होऊ शकते. डू नॉट यूज किंवा यूज सेपरेट सीड ड्रिल किंवा क्लीन द सीड ड्रिल बिफोर यूज असं आपण म्हणू शकतो. दुसरं काय सांगितलेलं आहे की व्हॉलंटियर प्लांट्स येऊ शकतात तर डीप प्लाविंग करा किंवा इरिगेट द प्लॉट्स बिफोर सोईंग असंही आपण म्हणू शकतो की जेणेकरून ते उगवेल आणि ते रिमूव्ह करू आपण. किंवा कट दी व्हॉलंटियर प्लांट्स बिफोर फ्लावरिंग. ते जरी उगवलेलं असेल तरी फ्लावरिंग यायच्या अगोदर ते रिमूव्ह करा. त्याला आपण रोगिंग म्हणतो. रोगिंग हे आपण अगोदर पाहिलेलं आहे ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपलमध्ये तर ते किंवा जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये. तर रोगिंग म्हणजे टू रिमूव्ह, ते रिमूव्ह करा व्हॉलंटियर प्लांट्स. तिसरं काय सांगितलेलं आहे की आयसोलेशन डिस्टन्स ठेवा. जवळच दुसऱ्याचं पीक असेल आपण बंधनं नाही आणू शकत काकांवरती किंवा शेजारी प्लॉट असेल तर इथं ज्वारी पेरू नको तिथं ज्वारी पेरू नको. तर ते विलगीकरण अंतर आपण मेंटेन केलं पाहिजे तर क्रॉसिंग होणार नाही आणि मेकॅनिकल मिक्सचर टळेल.
आणि शेवटी काय सांगितलेलं आहे की थ्रेशिंग फ्लोअर जे आहे ते एकाच पिकाला ते थ्रेशिंग फ्लोअर किंवा खळं आपण म्हणतो ते वापरू नका, स्वच्छ करून वापरा. आणि लास्टली गणीबॅग जे आहे किंवा जे थ्रेशिंग इक्विपमेंट आहे, थ्रेशिंग मशिनरी आहे ते आपण वापरायच्या अगोदर क्लीन करा. क्लीन बिफोर यूज आपण असंही म्हणू शकतो. आणि यूज न्यू गणी बॅग्स. तर हा जो टेबल आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढे सप्लिमेंटरी पॉलिनेशन म्हणून एक शॉर्ट नोट येते 2 मार्काला तुमच्या पुस्तकामध्ये. राईट शॉर्ट नोट्स ऑन धड्या पाठीमागील जे प्रश्न असतात त्याच्या शॉर्ट नोटमध्ये हे दिलेलं आहे. तर क्रॉस पॉलिनेशन ज्या वेळेला अपेक्षित असतं किंवा सेल्फ पॉलिनेशन असेल, आपण पॉलिनेशनचे प्रकार बॉटनीमध्ये अभ्यासलेले आहेत, तर ते जास्त प्रमाणात व्हावं, फर्टिलायझेशन जास्त प्रमाणात व्हावं आणि आपल्याला यील्ड अपेक्षित मिळावं म्हणून आपण सप्लिमेंटरी पॉलिनेशनचा वापर करतो. आता हे कशामध्ये करतो आपण? तर सनफ्लावरमध्ये किंवा जिथं क्रॉस पॉलिनेटेड किंवा जिथं इन्सेक्टच्या मदतीने आपण पॉलिनेशन अपेक्षित करतो तिथं हनीबीज सारखे इन्सेक्ट वाढवणं किंवा सनफ्लावर असेल तर 2 हेड फ्लावर हेड एकमेकाला घासणं किंवा सनफ्लावरमध्ये आपण हाताला कपडा बांधून त्या फुलांवरून फिरवणं की जेणेकरून पॉलिनेशन होईल, त्याला आपण सप्लिमेंटरी पॉलिनेशन असं म्हणतो. म्हणजे कीटकाच्या मार्फत असेल किंवा लेबरच्या मार्फत असेल आपण परागीभवन घडवून आणतो जास्तीचं, त्याला आपण सप्लिमेंटरी पॉलिनेशन असं म्हणू शकतो. तर फर्स्ट लाईन बघा, आर्टिफिशियल ऑर सप्लिमेंटरी पॉलिनेशन इज नेसेसरी फॉर दी क्रॉप्स विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. तर हे सप्लिमेंटरी पॉलिनेशन कुठं नेसेसरी आहे? तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये की ज्यामध्ये इन्सेक्ट हेल्पफुल असतात किंवा मदत करतात. दुसरं पहा, हनीबीज आर केप्ट इन हाईव्स नियर दी सीड क्रॉप. मग अशा वेळेला जी हनीबीजची पोळी असतात तर अशांची संख्या वाढवणं किंवा हनीबीजची संख्या वाढवणं फायदेशीर ठरू शकतो. इन सनफ्लावर क्रॉप 2 adjacent flower heads are rubbed on each other. सूर्यफूल असेल तर ज्या वेळेला फ्लावरिंग किंवा फ्लावर हेड्स निर्माण होतात तर ते 2 फ्लावर हेड जर एकमेकावरती आपण रब केले जेंटली, हळूवारपणे, तरी परागीभवन जास्तीचं होऊ शकतं, पॉलिनेशन होऊ शकतं. किंवा कॉटन क्लोथ इज टाईड ऑन हँड पाम अँड मूव्ड इन क्लॉकवाईज डायरेक्शन ऑन फ्लावर सरफेस. इथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या हाताला एक कापडी किंवा कापड बांधा आणि ते सनफ्लावरच्या फ्लावर हेडवरती फिरवा, तरी परागीभवन होऊ शकतं. आणि त्यामुळं काय होतं तर सीड सेटिंग होतं, पॉलिनेशनही वाढतं. तर ही साधारणतः हे 5 पॉईंट आहेत, त्यातले 4 तरी तुम्ही किमान लक्षात ठेवा. सनफ्लावर क्रॉपचं उदाहरण लक्षात ठेवा. हे 2 मार्कासाठी सप्लिमेंटरी पॉलिनेशन तुम्हाला उपयोगी पडेल. स्टार IMP नोट्समध्ये. आता यानंतर पहा थोडासा वेगळा भाग याच्यामध्ये आपण आता सुरू करणार आहोत आणि याला आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार, म्हणजे हायब्रिड सीड आपल्याला तयार करायचं आहे. एक जवारचं आणि दुसरं कॉटनचं. तर त्या जवार क्रॉपशी रिलेटेड आपल्याला काही टेक्निक्स किंवा ते हायब्रिड सीड कसं तयार होतं, कुठले 2 पॅरेंट्स आपण क्रॉस करतो आणि ते साधारणतः आपल्याला त्याची प्रोसिजर इथं अभ्यासायची आहे. तर ते अगदी थोडक्यामध्ये आपल्याला जवार क्रॉप्स किंवा त्याचं लागणारं क्लायमेट असेल, त्याचं लागणारी सॉईल असेल, त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय, हे अगदी धावता आढावा आपण घेऊ. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला त्याचं बोटॅनिकल नेम म्हणजे काय, फॅमिली म्हणजे काय, ओरिजिन म्हणजे काय,
युजेस कसे लिहायचे, सॉईलमध्ये कोणते मुद्दे असतात, क्लायमेट कशा प्रकारचं असतं, हे आपण 9 क्रॉप अगोदर अभ्यासलेले आहेत. अगदी जुन्या मुली 11वीला क्रॉप असणाऱ्या किंवा अगदी नव्या मुलींना सुद्धा हे आता हळूहळू जमायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवारमध्ये बोटॅनिकल नेम स्वार्गम बायकलर. आपण ज्वारी अभ्यासतोय पहा, जवार, तर त्याचं बोटॅनिकल नेम आहे स्वार्गम बायकलर. हे लक्षात ठेवा. याला अजूनही एक नाव आहे स्वार्गम व्हल्गेर, VULGARE, व्हल्गेर किंवा स्वार्गम बायकलर. फॅमिली ग्रामिनी, हे तृणधान्य आहे पहा. व्हीटची ग्रामिनी आहे, पॅडीची ग्रामिनी आहे, शुगर केनची ग्रामिनी आहे आणि इथं जवार क्रॉप आहे त्याची फॅमिली ग्रामिनी आहे, हे लक्षात ठेवा. ओरिजिन इंडिया, ज्वारी आपल्याकडील पीक आहे, नेटिव्ह प्लेस, ओरिजिन आपण त्याला म्हणतो, हे नेहमी लक्षात ठेवा. नॉर्थ ईस्ट आफ्रिका किंवा इंडिया. हे हायब्रिड सीड प्रोडक्शनशी रिलेटेड मुलींनो एक लक्षात ठेवा की याला ब्रॉड क्वेश्चन आपण 7 किंवा 8 मार्काचा विचारतो, त्यावेळेला हायब्रिड सीड तयार होताना लागणारं तांत्रिक ज्ञान किंवा टेक्निकल पॉईंट्स हेच विचारलं जातं. इथं 8 मार्कामध्ये पॉईंट जर विचारायचे असतील तर बोटॅनिकल नेम वगैरे ऑब्जेक्टिव्हला विचारतील. ब्रॉड क्वेश्चनमध्ये टेक्निकल मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि ते मी शिकवताना तुम्हाला स्टार IMP देणारच आहे. पण लक्षात ठेवा, हे जे आत्ता मी सांगितलं, बोटॅनिकल नेम स्वार्गम बायकलर, फॅमिली ग्रामिनी, ओरिजिन इंडिया और नॉर्थ ईस्ट आफ्रिका, हे ऑब्जेक्टिव्हसाठी MCQसाठी लक्षात ठेवा. नेक्स्ट युजेस. आता इथं फार आपण वेळ घालवणार नाही पहा. आता युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जवार, तुम्हाला व्हीटचे तुम्ही पाहिलेत किंवा पॅडीचे पाहिलेत, जनरल मुद्दे असतात. मी फक्त तुम्हाला इथे वाचून दाखवतोय आणि याच्यामध्ये फारसं काही तुम्हाला अवघड जाणार नाही. इट इज युज्ड ॲज ए फूड फॉर मेकिंग भाकरी. आपण गव्हामध्ये चपाती लिहिली, इथं भाकरी. इट इज युज्ड ॲज ए फूड, स्टेपल फूड, प्रमुख अन्न, मुख्य अन्न आहे. ग्रेन इज ऑल्सो कंज्युम्ड ॲज ए पॉपग्रेन अँड हुरडा. पॉपग्रेन म्हणजे लाह्या. पंचमी आता 25 तारखेला आहे पहा, लाह्या वापरतो ना आपण, का संक्रांतीला वापरतात? लक्षात ठेवा, लाह्या कुठं वापरतात? पंचमीला. आणि हुरडा, हुरडाही तुम्हाला माहिती आहे. तर ग्रेन म्हणजे दाणे किंवा ज्वारी, कंज्युम्ड ॲज ए पॉपग्रेन, लाह्या म्हणून आपण वापर करतो. आणि हुरडा, ग्रेन इज युज्ड ॲज ए कॅटल फीड, पोल्ट्री फीड. आपण ते दाणे पोल्ट्री फीड म्हणजे कोंबडी खाद्य म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि कॅटल फीड पशुखाद्य म्हणून सुद्धा वापरू शकतो. ग्रेन इज युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्टार्च, ग्लुकोज अँड अल्कोहोल. तर त्या ग्रेन्सपासून आपण स्टार्च एक्स्ट्रॅक्ट करतो, त्यानंतर ग्लुकोज आणि अल्कोहोलसुद्धा काही प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. जवार स्टेम अँड लीव्ज आर युज्ड ॲज ए फॉडर. कडबा आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये, तर हा कडबा फार महत्त्वाचा आहे. ते ज्वारीपासून आपल्याला मिळतो, युज्ड ॲज ए फॉडर, त्याला आपण फॉडर म्हटलेलं आहे. आणि लास्ट द जवार स्वीट सॉर्गम किंवा आपण त्याला गोड ज्वारी असं म्हणतो, कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ जॅगरी अँड शुगर. याच्यापासून सुद्धा कमी प्रमाणात का असेना पण गूळ आणि शर्करा किंवा साखर आपण तयार करू शकतो. तर युजेस 2 मार्काला 3 मार्काला विचारले जातात, जनरल युजेस आहेत आणि हे तुमच्या चांगले लक्षात राहतील. नेक्स्ट सॉईल. आता तुम्हाला माहिती आहे टाईप ऑफ सॉईल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहितो. सॉर्गम और जवार प्रिफर्स मीडियम डीप ब्लॅक सॉईल. इट रिक्वायर्स डीप ब्लॅक सॉईल म्हणजे मध्यम काळी जमीन. आणि नंतर कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे गुणधर्म आपण लिहितो. इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी वगैरे वगैरे आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. पण टेक्निकल मुद्दे कोणते आहेत पहा. इट शुड बी फ्री फ्रॉम ऑफ टाईप्स. ऑफ टाईप अंडरलाईन. ऑफ टाईप याचा अर्थ मॉर्फॉलॉजिकली डिफरंट प्लांट. लक्षात ठेवा, हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये आपण 2 व्हरायटी क्रॉस करतो आणि तिसरं जी व्हरायटी निघते त्याला आपण हायब्रिड म्हणतो. तर हे 2 जे पॅरेंट्स आहेत त्यातील एक फिमेल पॅरेंट असतो आणि दुसरा मेल पॅरेंट असतो.
तर त्याची मॉर्फॉलॉजी ठरलेली असते पहा, त्याचे गुणधर्म ठरलेले असतात. म्हणजे कसं, तर फिमेल पॅरेंट कसं दिसतं, त्याला पानं किती, त्याची हाईट किती. मेल पॅरेंट कसं दिसतं, त्या पानांचा रंग कसा असेल, त्याची हाईट किती आहे, त्याला नंबर ऑफ लिव्ज म्हणजे पानांची संख्या किती, हे सगळं अगोदर ऑब्झर्व केलेलं असतं. हे पॅरेंट्स असतात, एक फिमेल असतो आणि दुसरं मेल, आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजे आपण त्याचा संयोग किंवा युनियन करून हायब्रिड व्हरायटी निर्माण करतो. तर हे मॉर्फॉलॉजी आपल्याला माहीत आहे. याच्यापेक्षा वेगळं काही दिसलं बाह्यरूप, हाईटच एखाद्याची जास्त आहे, पानं 5 पाहिजे होते ते 7 आहेत, तर असं ऑफ टाईप म्हणायचं त्याला. मॉर्फॉलॉजिकली डिफरंट प्लांट लगेच रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं. व्हॉलंटियर प्लांट्स मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पूर्वी कधीतरी ज्वारी घेतलेली असेल आणि ते उगवतं, आगंतुक प्लांट असं आपण म्हणतो, लगेच रिमूव्ह करायचं. तिसरं सांगितलेलं आहे पोलन सेडर. पोलन सेडर म्हणजे आपण मेल आणि फिमेल हे जे पॅरेंट्स आहेत ते ओळीमध्ये पेरतो. म्हणजे आता ज्वारीचंच आपण उदाहरण घेतलं तर त्याचं सोईंग कसं असतं पहा, 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल, 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल, असा त्याचा 4:2 4:2 असा रेशो असतो आणि आपण तसं पेरत जातो. तर मग काय होतं, हे पोलन सेडर याचा अर्थ इथं दिलेला नाही तो शब्द, पण लक्षात ठेवा की फिमेल प्लांट इन मेल लाईन किंवा मेल प्लांट इन फिमेल लाईन असं जर झालेलं असेल तर त्याला आपण पोलन सेडर म्हणतो. ते लगेच रोग आउट करायचं, रिमूव्ह करायचं. आणि स्ट्रायगा, तर हे रूट पॅरासायटिक वीड आहे पहा, जवारमधलं एक परोपजीवी तण आहे. ते ज्वारीवरती येतं, पॅडीवरती येतं, व्हीटवरती येतं, त्याला आपण स्ट्रायगा म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला विचवीड म्हणतात, मराठीमध्ये त्याला टारफुला म्हणतात. तर असं हे टारफुला, तलफ, विचवीड किंवा स्ट्रायगा असेल तर ते रिमूव्ह करा, किंवा ते स्ट्रायगा त्या जमिनीमध्ये असू नये. फ्री फ्रॉम स्ट्रायगा वीड अशी ती सॉईल असावी. आणि ऑप्टिमम pH 6.5 to 7.5. आणि देर शुड नॉट बी जॉन्सन ग्रास इन सीड फील्ड. हे जॉन्सन ग्रास हे एक गवत आहे पहा, आणि ते ज्वारीच्या फॅमिलीमधलं आहे, तर क्रॉस पॉलिनेशन होऊन भेसळ होऊ शकते, म्हणून हे जॉन्सन ग्रास आपल्या त्या फील्डमध्ये असू नये. हे टेक्निकल मुद्दे आहेत. आणि मग बाकी काय, इट रिक्वायर्स मीडियम ब्लॅक सॉईल, इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड pH रेंज 6.5 to 7.5. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे ट्रॉपिकल क्रॉप आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज 27 to 32 डिग्री सेल्सिअस. इट डज नॉट टॉलरेट फ्रॉस्ट. धुकं चालत नाही, क्लाउडी वेदर चालत नाही. जवार इज ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. म्हणजे एखाद्या वेळेला इरिगेशन चुकलं तरी फारसं काही फरक पडत नाही. हे दुष्काळाला प्रतिकार करणारं अवर्षणग्रस्त भागातलं असं पीक आहे, त्याला आपण ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप असं म्हणतो. आणि ॲन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट जे आहे ते 400 to 1000 मिलीमीटर आहे. नेहमीप्रमाणेच तुम्हाला हे मुद्दे करावे लागतील विचारले गेले तर. आणि हे सॉईल आणि क्लायमेट याला एकच आपण शब्द वापरतो, इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे सॉईल अँड क्लायमेट, हेही लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपण विसरून जातो. आता पहा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे हायब्रिड सीड प्रोडक्शन आपल्याला पाहायचं आहे. आणि हायब्रिड सीड प्रोडक्शन, हायब्रिड सीड म्हटलं की क्रॉसिंग आलं. आपण 2 व्हरायटीचा क्रॉस करतो. एक फिमेल व्हरायटी असते आणि दुसरी मेल असते. हे नेहमी लक्षात ठेवा की ज्याला आपण फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट असं म्हणतो, किंवा फिमेल स्ट्रेन किंवा मेल स्ट्रेन असं त्याला म्हटलं जातं. लिहिताना पहिल्यांदा फिमेल पॅरेंटच आपल्याला लिहावा लागतो, लेडीज फर्स्ट असं आपण म्हणू शकतो गमतीने, पण पहिल्यांदा फिमेल पॅरेंट, लक्षात ठेवण्यासाठी लेडीज फर्स्ट, आणि नंतर मग मेल पॅरेंट असं आपण लक्षात ठेवूया. तर इथे हे सगळं तुम्हाला ही स्लाईड शिकवण्याच्या अगोदर आपण शेवटची स्लाईड बघूया की हायब्रिड सीड प्रोडक्शन जे काही सॉर्गमचं किंवा जवारचं आहे ते पहा. पहिल्या वर्षी आपण काय करतो, ए लाईन क्रॉस विथ बी लाईन असं आपण करतो पहा. तर इथं
ए लाईन जी आहे तिथं आता हे अगोदर बॉटनी समजून घ्या की जवार हे बायसेक्शुअल फ्लावर असणारं क्रॉप आहे. तिथं दोन्हीही ऑर्गन त्या फुलामध्ये असतात, म्हणजे मेल ऑर्गन आणि फिमेल ऑर्गन. तर इथं ए लाईन जी आहे ती मेल स्टराईल आहे पा, म्हणजे इथं फिमेल ऑर्गन कार्यरत राहतो, पण मेल ऑर्गन म्हणजे जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टराईल केलेले आहे. आणि त्याचा क्रॉस आपण बी लाईनशी केलेला आहे की ज्याला आपण मेंटेनर लाईन असं म्हटलेलं आहे. तर इथे मात्र आपण ते फ्लावर इंटॅक्ट तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे इथं ए लाईन आणि बी लाईनचा क्रॉस केलेला आहे पहिल्या वर्षी, समजा 2020ला. आपण आत्ता म्हणूया ए क्रॉस विथ बी. लक्षात आलं. पण इथे ए जो आहे तो मेल स्टराईल आहे त्यातला ऑर्गन, म्हणजे आपल्याला बी कडून पोलन ग्रेन्स इकडे जातील, मग ते इन्सेक्ट मार्फत जातील किंवा वाऱ्यामार्फत जातील. आणि इथे ए लाईन मध्ये आपल्याला फाउंडेशन सीड मिळेल, म्हणजे ह्यात क्रॉस करून आपल्याला जे बिया मिळतील ए लाईन कडून त्याच बिया वापरून आपण पुढच्या वर्षी ए लाईनचा क्रॉस आर लाईनशी करतो की ज्याला रिस्टोरर लाईन असं म्हटलेलं आहे. आता हे वरचं जे आहे, वरचं जे बी मिळालं त्याला आपण फाउंडेशन सीड असं म्हणू शकतो. आणि ए लाईनचा क्रॉस म्हणजे ते फाउंडेशन सीड जे मिळाले त्याचा क्रॉस आपण आर लाईनशी केला तर जे बी मिळतं ते हायब्रिड असतं पा. इथे ए लाईन पुन्हा मेल स्टराईल आहे आणि रिस्टोरर लाईन जी आहे की ज्याला आपण आर लाईन म्हणतो त्याचे पोलन ग्रेन्स इकडं शिफ्ट होतात आणि आपल्याला मेल स्टराईल म्हणजेच फिमेल पॅरेंट जो आहे त्याच्यापासून आपल्याला हायब्रिड सीड मिळतं. क्लिअर. हे तुम्हाला समजायला हवं. पहिल्या वर्षी ए इंटू बी आणि दुसऱ्या वर्षी ए इंटू आर, आणि त्यातून जे आपल्याला सीड मिळतं ए लाईनचं फिमेल पॅरेंटचं ते आपलं हायब्रिड सीड असतं आणि त्याला आपण म्हणतो सर्टिफाईड सीड. लक्षात आलं. वरच्या दोन्हीमध्ये क्रॉस केलं ते फाउंडेशन सीड आणि खाली जे केलेलं आहे ते सर्टिफाईड सीड. ठीक आहे. आपण आता पुन्हा आपल्या त्या रेग्युलर स्लाइडकडे जाऊया. आपण क्लायमेट पाहिलेलं होतं पा. आता इथे आपण डायरेक्ट हायब्रिड सीड प्रोडक्शन कडे वळालेलो आहोत. स्टेप्स इन्व्हॉल्वड इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार असं टायटल दिलेलं आहे पा. तर इथे मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल लाईन, लाईन ए, म्हणजेच फाउंडेशन सीड आपल्याला वाढवायचे, त्याची क्वांटिटी वाढवायची, म्हणून आपण इथे ए लाईन क्रॉस विथ बी लाईन हे दोन्ही सारखेच आहेत, फक्त त्याचं बिया वाढवण्यासाठी आपण ए इंटू बी असं करतो. ए चे गुणधर्म आणि बी चे गुणधर्म सारखेच आहेत, फक्त फरक काय आहे, ए मध्ये मेल स्टरिलिटी आहे आणि बी मध्ये मात्र काही नाही, ते नॉर्मल प्लांट आहे. लक्षात आलं. इकडं मेल स्टराईल असल्यामुळं क्रॉसिंग होतं आणि आपल्याला ए लाईनचं फाउंडेशन सीड म्हणून ते मिळू शकतं. आता पहा, हायब्रिड सीड ऑफ जवार इज प्रोड्युस्ड बाय युझिंग सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. आता लक्षात घ्या की मेल स्टरिलिटी कशी इंड्यूस केली जाते, तर कुठलं टेक्निक वापरायचं, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. अंडरलाईन हे बऱ्याच वेळेला विचारलं जातं. फार खोलामध्ये आपल्याला जायचं नाही, पण एक्झाम ओरिएंटेड म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे विचारलं जातं ते इथं मी तुम्हाला सांगतोय. आणि हे ज्यांना येईल, मी जे जे काही सांगतो जे मनापासून ते वहीमध्ये त्याचं मार्किंग करतील त्याला नक्की 100 पैकी 100 मार्क्स मिळतात किंवा आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आत्तासुद्धा आपण 26 मुलींना 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत, तर थोडंसं लक्ष द्या. इथं मेल स्टरिलिटी आपण कोणत्या टेक्निकनी इंड्यूस केलेली आहे, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. इथं आपण लाल कलरने ते दाखवलेलं आहे, अंडरलाईन. दिस इन्व्हॉल्व्स म्हणजे जे फाउंडेशन सीड आपण निर्माण करतोय त्याच्यामध्ये काय होतंय पहा, दिस इन्व्हॉल्व्स क्रॉसिंग ऑफ मेल स्टराईल लाईन ए, त्याला आपण सीड पॅरेंट असं म्हटलेलं आहे, विथ रिस्टोरर लाईन, लाईन आर
पॉलिनेटर. म्हणजे आपण एकदम दुसऱ्या वर्षी आपण काय करतो तर इथे ए आणि आर लाईन क्रॉस करून आपल्याला त्याचं हायब्रिड सीड मिळू शकतं. आता पहा पहिल्या वर्षी आपण काय करतोय, द मेल स्टराईल लाईन ए कॅरीज मेल स्टरिलिटी ड्यू टू सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. या फॅक्टरने आपण त्याच्यामध्ये मेल स्टरिलिटी आणतो. इट इज मेंटेन्ड बाय, ते मेंटेन कशी करायची किंवा त्याचं प्रोडक्शन वाढवायचं कसं फाउंडेशन सीडचं, बाय क्रॉसिंग विथ मेल फर्टाईल लाईन बी इन ॲन आयसोलेटेड फील्ड. म्हणजे पहिल्या वर्षी वेगळ्या फील्डमध्ये. म्हणजे लाईन ए मेल स्टराईल आहे आणि लाईन बी मेल फर्टाईल आहे आणि त्याचा क्रॉस करून आपण ती स्टरिलिटी मेंटेन करतो किंवा त्या बिया वाढवतो. लाईन ए आणि लाईन बी आर सिमिलर इन ऑल आस्पेक्ट्स. म्हणजे ती एकच व्हरायटी असते, फक्त काय केलेलं असतं लाईन ए मध्ये मेल स्टरिलिटी निर्माण केलेली असते आणि बी नॉर्मल असतं. म्हणजेच बी लाईन आणि ए लाईन आर सिमिलर इन ऑल आस्पेक्ट्स एक्सेप्ट B is pollen fertile, that means normal, whereas line A is pollen sterile. म्हणजे तिथं मेल फर्टिलिटी आपण इंड्यूस केलेली असते. मग प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड दॅट मीन्स क्रॉसिंग ऑफ मेल स्टराईल लाईन ए विथ रिस्टोरर लाईन आर इन सेकंड इयर. मग दुसऱ्या वर्षी आपण काय करतो तर हे लाईन आरचं सीड आपण लाईन एचं सीड किंवा ती व्हरायटी कोणाशी क्रॉस करतो तर दुसऱ्या व्हरायटीशी लाईन आर आपण म्हणूया की ज्याला रिस्टोरर लाईन असं म्हणतो. आणि हे ए इंटू आर आणि त्याच्यापासून जे आपल्याला बिया मिळतं क्रॉस केल्यानंतर फिमेल पॅरेंटकडून म्हणजेच लाईन ए कडून त्याला आपण हायब्रिड सीड्स असं म्हणतो. म्हणजेच मेंटेनन्स ऑफ पॅरेंटल लाईन्स इज रेफर्ड ॲज फाउंडेशन. पहिल्या वर्षी फाउंडेशन सीड मिळतं आणि आपल्याला हायब्रिड सीड जे मिळतं त्याला आपण सर्टिफाईड सीड प्रोडक्शन असं म्हणू शकतो. आणि मग इथं पुन्हा ती डायग्रॅम दिलेली आहे. पहिल्या वर्षी ए लाईन क्रॉस विथ बी लाईन आणि दुसऱ्या वर्षी ए लाईन क्रॉस विथ आर लाईन आणि ए इंटू आर याच्यामधून जे मिळतं आपल्याला ए लाईनकडून जे बी मिळतं ते हार्वेस्ट केल्यानंतर त्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. तर इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. तर यापुढील भाग म्हणजे पार्ट 3 सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा आपण सोमवारी पाहूया. तोपर्यंत नोट्स मात्र वाचत चला आणि अगदीच शंका तुम्हाला आली तर पर्सनली कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मला विचारा. कारण व्ह्यूज आपले बऱ्यापैकी कमी येतात. याचा अर्थ तुम्ही लेक्चर्स ऐकत नाही आहेत. कारण कॉलेजला कधी यायला मिळेल हे अजूनही सांगता येत नाही. व्यवस्थित अभ्यास करा. PCBचा तर कराच, त्याचबरोबर आपल्या विषयाचाही त्याच्यातून वेळ मिळाला तर आपल्याही विषयाचा करा. व्ह्यूज जास्त येऊ द्या की जेणेकरून मला समाधान वाटेल की आमच्या मुली नोट्स लिहून काढतात आहे आणि लेक्चरसुद्धा मनापासून श्रवण करतात, ऐकतात. आणि अजून एक सूचना आहे की तुम्ही काढलेल्या नोट्स जर तुम्ही मला त्याचे फोटो पाठवले की सर आम्ही अशा स्वरूपाच्या नोट्स तुम्ही लिहिलेल्या आहेत तर त्या आणखी मला चांगलं वाटेल. तर तुम्ही जर मला पर्सनल व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवण्याच्या ऐवजी ह्या नोट्स पाठवल्या तर फार बरं होईल. तर आपण आता हा भाग तुम्हाला समजलेला असेल. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.